अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज है कोकन मेला सीज़न 5 का दिन। तो आज दुबई में जो है वो बहुत ही ज़ोरों शोरों से बारिश हो रही है। जैसे इंडिया में होती है वैसे कंटिन्यूसली बारिश हो रही है। और कोकन मेला जो है वो चल रहा है। कोकन मेले के कुछ मैं आपको वीडियो शेयर करता हूँ, वो देख लीजिए दोस्तों। थैंक यू। आम्ही लोक कोकण मेला ममजर पार्कला माशाल्लाह दोस्त लोकांना पोचलेली आहोत. आता एंट्री मारूया इन्शाल्लाह इकडनं. तर कोकण मेल्याचं बेल्ट आमचं लागलेलो आहे हाताला. आता जाऊया आतल्यान इन्शाल्लाह. तर अल ममजर पार्कला आम्ही एंट्री मारलेली आहोत. आता शोधूया खत कोकण मेला लागलाय ती. माशाल्लाह बघू शकता तुम्ही लोक कोकण मेलो चाललेलो आहे आणि हो एंट्रन्स आहे कोकण मेल्याचं. स्टेज के सामने आइए. थैंक यू. स्टेज के सामने इसको मेंटेन कीजिए प्लीज. थैंक यू. इकडे काय स्टॉल्स आहेत. स्टॉल्स लागल्यात वाटतं. माशाल्लाह ह्या भाई बहुत मोठी शख्सियत आहे. हे नादगावचं टिकटॉक स्टार आणि बारीक बारीक मावरा धरणार. माशाल्लाह आमचं दिलदार भाई पण आता माशाल्लाह हे आमचं हनीफ भाई फ्रॉम बारवेन मर्याच्या पहिले आणि आमचं टिकटॉक स्टार मुबारक कादरी. माशाल्लाह सगळी बारवेलची एकदम खास शख्सियत होते. वालेकुम सलाम. काय नाही इसरले नाही. माशाल्लाह कालुसण्याचं मोठं शहेनशाह आहे अकबर. सपुत्रे कटकरी देती कटकरी साहजिक प्रकारांचे सपुत्रे विडलेले आहेत. मग वर्षांनी आम्हाला सपुत्रे. तर आता आपण आलेलो हाव खतम अमजद भाई स्टॉल साईडला कोकण मेला स्टॉल साईडला. तर आता प्राची सावंत मॅडमनी काहीतरी लावली ना. तर एक स्टॉलची एक पुरी आपण फेरी मारूया इन्शाल्लाह आणि मग बघूया. बॉम्बे वाईस
माशाल्लाह मोठे आमच्याकडे व्हरायटी दिसते बघा, फुल व्हरायटी आहे हा. सुक्का मावरा पण वाटतो काय भिजून ओला मावरा नाही ना सुक्का मावरा. इकडे ड्रेस पण आहात अरे बाबा, ग्रीन सगळं आहे हा माशाल्लाह. कबाब पॉइंट रेस्टॉरंट, रिगल प्लस पण आहे भाई. बरं रिगल प्लस चाय वगैरे सगळं. कौन सी है भाई? मैजिक कोकम कोकम सोलकड़ी में से कोकम कंची कौन कंची में से दोनों बेसिक दोनों में से तो कंची खाना ही सोलकडी तो ही टेस्ट करतो तरी आवडली तर ही ना कोकम कोकम. तर वसई लोकल रेस्टॉरंटची आपण कोकम टेस्ट करूया. आणि आमच्याकडे अल्फान्सो हा कोकम दे. ये कौन सा है भाई? कोकम मँगो मँगो एंड दिस इज कोकम. फारूक भाई आमचो अल्फान्सो मँगो ट्राय करतात हा. फारूक भाई कैसा है? एक नंबर हा. भाई आमचो अल्फान्सो माशाला ट्राय करते. अल्फान्सो कैसा है? कैसे? जबरदस्त. ट्राय करूया कोकम. कोकम आंबिडे. तर फारूक भाई कोकमची आहे ना ही फेल आहे. मजाक नाही, मला नाही आवडलो. अल्फान्सोचे पण आणि फेल आहे. अल्फान्सो फेल आहे. सोलकडी try नाही सोलकडी केलं. नाही सोलकडीच नाही सा. तर सॉरी वसई लोकल रेस्टॉरंट, पण ही तुमचा आयटम जी आहे ती फेल्ड आहे. Afroza Anwar Khod people receiving the award by Nalini Kaku. Can we have a big round of applause for both of them, please? Thank you, guys. हसलात की नाही तुम्ही? हे असंच होतं. सॉरी 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 हे कारण आमचं तसंच आहे. सॉरी सॉरी म्हणजे असे सगळे आहेत, घरी सगळे माझ्या मागे लागलेले आहेत की लग्न कर. पण माझे बाबा त्यांचं जरा वेगळं म्हणणं आहे. का का कारण बाबा म्हणतात त्यांचं थोडं आय एम सॉरी, त्यांचं जरा व्ह्यूज खूप हार्श आहेत, तुम्हाला त्रास होईल त्याचा. पण त्यांचं असं म्हणणं आहे लग्न हे रेल्वे स्टेशनवरच्या सार्वजनिक स्वच्छतागृहासारखं असतं, टॉयलेटसारखं. बाहेर उभे असतात ना आत जायची घाई, रात बसलं ना बाहेर पडायची घाई. किती जणांना पटलं? हात वर करा. अरे अरे बरेच हात वर केले रे असं. पण मी तसा नाही विचार करते. यू सी इवन इफ आय डोंट इट्स काइंड ऑफ यु नो. एक मिनिट सॉरी. काय इंग्रज आपला देश सोडून गेले ना, त्याला खूप वर्ष झाली. हो येस. आता त्यांच्यावर सूड उगवून काय फायदा? तुम्ही हुशार आहात. तुम्ही सेन्स ऑफ, तुम्ही ऑफिस मध्ये प्रचंड हुशार असणार, खरं सांगा. करेक्ट ओळखलं तुम्ही. हा? आता ऑफिस मध्ये आमचा 3rd क्वार्टर झाला ना. थर्ड क्वार्टर झाला. येस येस, मला बेस्ट परफॉर्मर म्हणून अवॉर्ड मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन. मला काय होतंय, कौतुक करायचा स्वभाव आहे माझा. आय एम सॉरी. कॉंग्रॅच्युलेशन. येस थँक्यू. आता आम्ही 4th क्वार्टरची तयारी सुरू करणार. अरे वा, फोर्थ क्वार्टरची तयारी. येस येस. तुम्ही काय करता जनरली 3rd क्वार्टर नंतर? थर्ड क्वार्टर नंतर मी ओकतो. आ माझी कॅपॅसिटी ऍक्च्युली 2 क्वार्टरचीच आहे, पण मित्र चालले ना काल संडे आले, चल नाही बोलतात, चालले चल अरे असं म्हणून ते मग मळमळता त्रास होतो मला. ऐका त्याच्याबद्दल नाही बोलते मी. थर्ड क्वार्टर ऑफिस मध्ये काम करण्याची पद्धत असते ना, इयरली, हाफ इयरली, अच्छा. हा ऑफिस, माझं ऑफिस नाही ना, माझं ते हे आहे ना, काय ते अंडी आणि पाव मिळतात. सॉरी काय? मेडिकल. सॉरी मेडिकल. अंडी आणि पाव नाही. नाही, आमच्याकडे ते जास्त खपतात. औषध गेलं नाही. नाही कोणी येतच नाही. 6 महिने मी बघतोय, माझ्याकडे एक औषध जात नाहीये. 6 महिने सुरू होऊन झाले मला. का पण? काय माहिती, कुणालाही विचार. आमच्या स्वर्गवासी मेडिकल सेंटर काय बाबा कशासाठी प्रसिद्ध आहे? अंडणी पाव. काय कळत एक नाही. मिनिट, काय नाव म्हणाला? स्वर्गवासी मेडिकल सेंटर. नावात प्रॉब्लेम आहे ना. मग मेडिकल स्टोअर करू का? अरे, स्वर्गवासी मेडिकल स्टोअर. स्टोअरचा प्रॉब्लेम नाहीये, स्वर्गवासी मध्ये प्रॉब्लेम आहे. ओ माय गॉड, मला अशीच बायको पाहिजे होती.
जी माझ्या चुका सुधारेल. ऍक्च्युली थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला आवडताय आणि तुम्ही लाजताय खूप छान. म्हणजे लाजाळूच्या झाडाने ट्युशन क्लास लावावा इतके छान लाजताय. सॉरी. तुम्हाला वाचायला आवडतं का? काय काय म्हणाल? तुम्हाला वाचायला आवडतं का? हो मला वाचायला आवडतं. हो. हो ऍक्सिडेंट होणार असेल तर मला वाचायला आवडतं. कशाला मारायला जायचं ही बाबा चढ. अरे नाही ना, ऍक्सिडेंट कशाला? वाचन वाचन. अच्छा वाचन. रीडिंग. ओ हो रीडिंग. येस. ओ माय गॉड. रीडिंग मी खूप वाचतो. काय सांगताय? मला एक इंग्लिश लेखक, इंग्लिश वाचन माझं खूप आहे. क्या बात है. विल्यम शेक्सपियर. ओ माझं नाव नीट घ्या ना. एवढ्या लोकांसमोर नाव चुकीचं घ्याल? मी काय घेतलं? मी कशाला सांगू? ते हे आहे ते विल्यम कोणते हे विल्यम शेक्सपियर. शेक्सपियर. हा Yes. शेक्सपियर तेच घेतलं मी. मगाशी काय घेतलं? मी नाही सांगणार. कमाला यार. काय चुकीचं घेतलं का सांगा मला. अरे बरोबर नाही. आहे. हा ठीक आहे. विल्यम शेक्सपियर नावाचं Yes. हे लेखक तर मानलं पाहिजे. का? म्हणजे आरटीओचे नियम पाळा, ट्रॅफिकचे नियम पाळा यासाठी त्यांनी केवढं मोठं नाटक लिहून ठेवलंय. हेल्मेट. क्या बात आहे. म्हणजे हेल्मेट घातलं पाहिजे ह्याच्यावर क्या बात आहे. मानलं पाहिजे. हेल्मेट नाहीये ते, हॅमलेट असं नाटक आहे. हेल्मेट. काय सांगताय? मग अरे बापरे मला वाटलं ते आरटीओचे नियम ट्रॅफिक साठी लिहिलं नाटक त्यांनी. नाही ना तू. तसे मला सध्या काय बऱ्याच वर्षांपूर्वी मी वाचलेलं आहे. आपले जे पु ल देशपांडे आहेत. पु ल देशपांडे माहिती आहेत की नाही सगळ्यांना? केवढे मोठे लेखक आहेत मला सांगा. खरंच खरंच. हा जर पुढे Yes, काय yes, ते yes. मागे. हा. तर ते केवढे मोठे लेखक आहेत ऍक्च्युली. आणि तुम्हाला एक माहिती नसेल गोष्ट, ते या आपल्या देशातले भारतातले सगळ्यात श्रीमंत लेखक आहेत. काय सांगताय? ते जे बँकांचे एटीएम आहेत हा हा. त्याचे मालक आहेत ते. हो. हो कुठेही जा तुम्ही एटीएमच्या दारांवर त्यांचंच नाव लिहिलेलं असतं. पुलं 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 पुलं. अरे नाही ना. एवढे श्रीमंत. नाही ते इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. पुल पुश असं असतं ना. पुश म्हणजे ढकला, पुल म्हणजे एवढा असं असतं ना. काय सांगताय? मग आईला परवा मी व्याख्यान दिलं. कशावर? पुल एटीएमचे जनक म्हणून. लोक आली होती. मंडपवाला एकटाच होता. तोंडावर थुकून गेला माझ्या. तुला ऍक्च्युली तेव्हाच कळायला हवं होतं. नाही हे अगदीच बरोबर आहे. म्हणजे मला कळलं. तुम्हाला हे आवडतं की नाही वाचन? ऑफकोर्स. काय काय वाचन कोणाला नाही आवडत? काय वाचता? जेफ्री आर्चर. नाही ते नाही मी विचारत आहे. वाचता काय? तेच सांगतेय. जेफ्री आर्चर. हा. आ माहितीये का? अरे, कुठला जेफ्री आर्चर. अरे जेफ्री आर्चर माहित नसणार मला. अरे जेफ्री आर्चर मी कपाट आहे आमच्याकडे अख्खं पुस्तकांचं. काय सांगताय? जेफ्री आर्चरच्या पुस्तकांचं कपाट आहे. जेफ्री असतात ते जाऊन वाचतात तिकडे. आमच्याकडे जेफ्री आर्चर इज. पण सध्या काय झालेलं आहे मी स्वतः एक साहित्यिक आहे. काय सांगताय? येस. क्या मला माहिती बात. नसेल पण मी काही कथा संग्रह, माझे कविता संग्रह सुद्धा आलेले आहेत, प्रकाशन झालेले आहेत. वा, वा, वा. नुकताच एक कविता संग्रह मी लिहिलेला आहे. गवताचे भाले नको तिथे टोचतात. त्यात एक उर्दू कविता मी लिहिलेली आहे. हो. सरप्राईज एलिमेंट. मराठी नाव उर्दू कविता. क्या बात है. ती उर्दू कविता तुमची परवानगी असेल तर म्हणून दाखवतो. प्लीज प्लीज. 2 ओळींची उर्दू कविता आहे. काय ताकद असते बघा एखाद्या कलाकाराची. ये भी कोई जीना है. काय ताकद बघा. काय अर्थ आहे. म्हणजे जो कवी करणारा आहे त्यांनी छोट्याशा सेंटेन्स ऐकू. ये भी कोई जीना है. ये भी कोई जीना है. याला पायरी नाही, कठडा नाही. ये भी कोई जीना है. या बात. थँक्यू. ये बात आहे. उर्दू कविता होती ना? हीच उर्दू कविता होती. येस. पायरी. याला अनेक मला पुरस्कार सुद्धा मिळाले. काय सांगताय? परवाच एका सामाजिक संस्थेने आला मोठा शाणा हा पुरस्कार दिला मला. आणि अजून एका सामाजिक संस्थेने तू तुझ्या जिंदगानीवर असा पुरस्कार Correct. दिला. Correct आणि पुरस्कार. अजून परवाच मला मिळाला. आमच्या मागे एक सामाजिक संस्था आहे तिने मला हा एक पुरस्कार दिला. वेगवेगळे पुरस्कार मला मिळालेले आहेत. क्या अजून बात. एक मी कविता संग्रह लिहिलेला आहे. हा हा. आईच्या गावात लावलं बाबांचं झाड.
काय नाव? हा, ते पुस्तकांचं नाव आहे. त्यात एक कविता आहे जी मी लिहिलेली आहे. पण मला एक विनंती आहे सगळ्यांना, माझी ती कविता पूर्ण झालेली नाही. हा, तर ती कोणाला यमक जर सापडलं त्या कवितेचं तर कृपया मला सांगा, मागे येऊन सांगा, म्हणजे माझी कविता ती पूर्ण होईल. अतिशय सुंदर कविता आहे, 2 ओळींचीच आहे. Yes, please, ऐका please. तुम्ही. डोळ्यासमोर आज कसा पाऊस पडला, इथे सगळं धुंद पाऊस आला, मातीचा सुगंध पसरलेला आहे, ढग दाटून आलेले आहेत, कांगारू उडत आहे, सॉरी टीव्हीवर कांगारू दिसत आहेत, पण वर मात्र पाऊस पडलेला आहे. आला आला पाऊस भिजले सारे अंगण, क्या बात. आला आला पाऊस भिजले सारे अंगण, घसरला पाया माझा सुजले माझे. हे अंगणला यमक जुळेल असं आपला कोणता अवयव आहे, तो जर मला कळला तर कृपया मला मागे येऊन सांगा, म्हणजे माझी कविता पूर्ण होईल. ऐका ऐका, हा. हा अवयव जर इथे कोणाला सुचला ना तर सगळे जण मागे येऊन तुमचा तोच अवयव सुचवतील. काय सांगताय? मग म्हणजे मला तो अवयव आहे? अरे नको ना, शोधताय अवयव शोधताय. बरं जरा सांगितलं मग ते. तो विषयच नका काढू, जाळून टाका कविता. नाही नाही, जाऊन टाकू पुढे चला, पुढे येस चला. येस. तर हे झालं माझं याचं. येस आहे. वा वा, तुमचं वाचन आहे, साहित्यिक आहात, संगीताची आवड असेलच. काय काय? संगीताची आवड लहानपणापासूनच क्या बात. समोरच्या बेंचवर बसायची, 2 वेळा घालायची. संगीता किती क्यूट, मला आवडायची. 3 वेळा प्रपोज केलं होतं. बाबा रे तुला अरे आवडत. कोण संगीता? संगीता परब नावाची एक मुलगी होती, मला जाम आवडायची. मुलीबद्दल नाही विचारत आहे मी. मग. संगीत, म्युझिक. म्युझिक? हा. यू मीन म्युझिक इज युअर माय वाईफ? Oh. सॉरी, म्युझिक इज माय लाईफ. काय सांगताय? आपल्या मनगटात रक्तवाहिन्या असतात बघा, रोहिणी आणि बंडू. सॉरी, कुठली कोण कुठली बंडू? असते? नीला. नीला. रोहिणी आणि नीला, तशी तिसरी असते म्युझिक. काय सांगताय? मी शिकलोय. क्या? कोणाकडे? कुमारजी शानू. हम्म. ओ वा वा कुमारजी वा सानू. वा 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 वा. राह में उनसे मुलाकात हो गई, राह में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई. आहा हा 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 अरे स्वतःच घेताय, स्वतः घेताय. नाही ना. स्वतःच घेताय. अरे. राह में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई. ऐका ना. नाही झालं ना, झालं ना का? तुम्ही ना बरोबर गाईपर्यंत 1 4 द्याल, मला नाही गायचं. मी एवढंच गाऊ ऐका ना, जरा मागे जाऊन नाक शिंकरून येता का? अहो, चोनल्यासारखं वाटतंय. नाही पण आमचे जे कुमार शानू आहेत त्यांनी हेच शिकवलंय मला. एवढं? म्हणजे काय, मी एकलव्य आहे त्यांचा. शंकर बीचच्या रिक्षा असतात ना, त्यात बसून शिकलोय मी. ही ही तुमच्यामुळे. ही ही अरे नको, पडाल ना, तोंडावर पडाल ना. सॉरी, नाही जमत ही नाचायला. स्टेप आहे ना ऋषी कपूरची, जमलीच नाही आजपर्यंत मला. कशाला करताय मग? वाट्या बदलायची वेळ येईल ना. ही ऑलरेडी बदलली आहे. आणि ही करवंटी आहे. नाही, न- गंमत केली हो. करवंटी कशी असेल? असं आहे ते सगळं. तुम्हाला म्युझिक आवडतं की नाही? ऑफकोर्स काय आवडतं? बीटल्स. हिची आई. वाव, अमेझिंग. क्या बात. वाव. आम्हाला हे आहे म्हणजे कुठलं बीटल्स. बीटल्स इज लाईक यु नो लाईफ. ओ गॉड, बीटल्स काय काय आहे ना रे? बीटल्स म्हणजे माहितीये का? नाही.
विठ्ठल माहिती आहे ना मला. क्या बात. जो रस्त्यात भेटेल त्याला मी सांगतो विठ्ठल एक विठ्ठल एक. अरे सॉरी जस्ट विठ्ठल इज रॉकिंग ना. क्या बात. कुठलं गाणं आवडतं? असं एक नाही सांगता येणार कारण सगळीच गाणी चांगली आहेत विठ्ठल. किती गाणी चांगली असली एक आपलं फेवरेट असतं की नाही? Yes. एक फेवरेट असतं. एक आहे ते ना ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऍक्च्युली पिक्चर मध्ये माझं थोडस जास्त लक्ष असतं. सबिना मैडम किधर हो आप? हाँ मेरी बाइको है. अशी बायको मिळाला ना नशीब लागतो नशीब. अरे मेरे को स्क्रैच गार्ड पे मिली है. एवढी झिरो फिगर बायको मिळणार नाही कुठं. हे गाणं जेवढं गोल आहे ना तेवढी फिगर आहे. जास्त बोल नको. पाय बघितला? ओ बाहुबली. हा पाय आहे. मग काय आहे? हा पाय आहे. मग काय आहे? सर मला वाटलं स्टँड आहे. तुम्ही पाय बघा. हिची आत्या सापडली पाहिजे यार. लग्नाच्या अगोदर चवळीची शेंग होती. आता थोडासा पाऊस पडला भिजली डायरेक्ट फणस. फणस. तरीच म्हटलं सगळे ढग वनिता का बोलते सगळेचे नातेवाईक आहेत. फणस. बादल यू बरसतायत डर क्यों ऐसा लगता है ह्या गाण्यावर तू लाजली होतीस. फणस. हा फणस जर तुझ्या अंगावर बसला हा एक मिनिट काय तर घर कुठलं बाहेर येतील कळणार पण नाही. आता बोल. चलो मी हात लावलाय नाही लावलाय. लास्ट टाइम हिला फक्त मस्करी मध्ये असं केलं हिने बुक्की मारली डायरेक्ट L5 मध्ये गॅप पडलाय. तुझी लायकी पण तीच आहे. माझी लायकी कुठं चाललायस? हा चाललायस कुठं? डोंट आस्क मी ओके. ए वा स्पेलिंग सांग आता. परत विचारू नको. कुठं चाललाय? मारायचं नाही. काय करणार आहे? माय गॉड व्हॉट अ हेअर. सेम पुराणे हवेली मधली निकिता. ओ कुठं चाललायस? हा चाललायस कुठं? मोठा कार्यक्रम आहे. सबिना मॅडमने बोलवलंय. कशाला? कचरा मारायला? पारो तुम नादान हो. इस देवदास के बारे में कुछ नहीं जानती. ओए चक दे फटो. ओए थोबडा फोडून टाके ना. कोबडा फोडून टाकी ना. कुठे चाललाय सांग? हे बघा आपल्यासाठी स्क्रीन आहे हिच्याकरता मोबाईल आहे. तुम्हाला हसायला येत आहे म्हणजे का नाचणार? कुठे हे चाललाय? बार कचड्यावर हात नको ठेवूस. का? आपले कंबर आहे कचडा आहे. तुम्ही लय हसता. आता आम्ही बघितून येत होतो सगळे बसलेले बघितून तर बघी हिला उतरवलं बघी. आम्ही कार मध्ये बसलो होतो. आमच्या मित्राची कार आहे अशी होती. ही बसली सारी अशी झाली. ये पहली बार ऐसा हुआ है कंपनी ने फोन किया हम लोग चेंज करते हैं उसका व्यवसाय. नीचे का क्या होता है ना चेंज करता है बोल के. क्या होता है? क्या होता है? ना क्या होता है क्या होता है उसको. स्पेलिंग विचार त्याला. स्पेलिंग विचारा. एक्सक्यूज मी. काय एक्सक्यूज मी? संध्याकाळी मी कडक इंग्लिश बोलतो. हा पूरे मुंबई को पता है 9 बजे के बाद मेरा इंग्लिश कैसा है. कैसे सबिना मैम कळलं काय. हम किससे बात कर सकते 9 बजे के बाद. समझा ना. माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहित नाहीये. बाप रे बाप. आठ पिक्चर मध्ये रामसेची पोरगी. लय बोल नको सांग. कुठे चाललाय सांग. इथे ये मध्ये इथे ये. कुठे चाललाय? हा कुठे चाललाय? मी चाल बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारतो ना कुठे चाललाय म्हणून हा. कळलं. नाट लागतो. बाहेर जाणारा माणूस संध्याकाळी सरपटत येत असेल तर त्याला विचारलं पाहिजे कुठे चाललायस. व्हॉट इज दिस. माणसं कुठे आहेत. संध्याकाळी सरपटत घरी येणार नाही का आपण. मेल एव्हरीवन प्लीज रेज युअर हँड. दिवसभर काम करतो आपण थकतो नंतर यांच्या हातचा आपण जेवतो. सरपटाला नको. त्या दिवशी भाकरी बनवली मी गेलो कटिंग करून खाल्ली माहितीये का. पुरुष लय ओ करतात. बायका कुठे आहेत? आता वा, वा, बोल. वा. इकडे किती 7,000 एवढे लोक आहेत ना. 7,001 इतकी माणसं इकडे आहेत. फक्त असं केलं ना 3,000 6,000. सरकते म्हणून
खाली जरा स्टेजला हे कर, जरा दया कर स्टेजवर. का उद्या त्यांना परत अजून कार्यक्रम आहेत. तुला बोलू नको असा खड्डे बिड्डे पडले तर पुढे जायचं नाही. कुठे जायचं नाही? पुढे जायचं नाही बाहेर. यार, जाऊ दे ना यार. नको ना गौराय, ऐक ना. काय सेम आशिकी 3 ची पोच होती. ऐक ना, तू मला काहीतरी सांगणार होतास ना. कशी लाजलीस? सेम मुंबई लोकल. अगला स्टेशन कुर्ला, नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. सेम. लक्षात ठेव, हा स्टँड आहे, आईस्क्रीम समजून खाशील. सांग ना, मला काहीतरी सांगणार होतास ना. ह्या एका आवाजाने माझं करिअर बर्बाद केलं. आता आज दुबईमध्ये माझं पण एक दुकान असतं. सांग ना, मला काहीतरी सांगणार होतास. सांगू? ए, खाशील खाशील. बरं, कोणा काळीच काढून खाल्ला असता. काय सांग. हात केला ए. सॉरी सॉरी, सांग ना. तुला प्रेम जरा आरामात करत जा, कळलं का? सांग ना, हा? काहीतरी सांगणार सांगू? होतास. सांग ना. सांगू? लाज वाटते. खरं ते बघून मला लाज वाटली पाहिजे. बायको आहे का अंडरटेकर? काय? नाही नाही नाही. काय बोलला? हे बोलले कोणतरी. कोण बोललं? कोणतरी बोललं. मी नाही माझी पण नाही बोलते. ना बोललं. मग एवढं जोर कसं हसतात तुम्ही? लक्षात ठेव, मी कोकणातली आहे, तू नाही बाबू. अकेला हूं ना यार, कोकण का नहीं हो, इसके लिए तो रहेगा मेरे बाजू से. सबीना मॅडम ची छोटी बहीण आहे. छोटी नाही, मोठी बहीण आहे. काय तर अरे हो डार्लिंग, तुला काय तर सांगायचं होतं. सांग. माय गॉड, 500 स्क्वेअर फीट एरिया. बोलू? बोल. काय बोलणार सांग आता. 5 वर्षाच्या लग्नाला काय पुरू देत नाही. बनी, सांग बोल. अरे मी काय मुंगळा आहे का असं करते मुलगा करायला? मला गुदगुलं. हात लावला तर गुदगेला होते. सॉरी सॉरी, हा? सांग सांग वनी, सांग. बोलू? वनी, मला 4-5 बहिणी असत्या ना, त्यांची मारामारी लावली असते. मी मारू शकत नाही ना, प्रॉब्लेम आहे. हात लाव. हा? हात लाव. लाव. हा. ऐक ना वनी यार, बोल ना. एक बोलू? तुझ्या हॉटेलवर ना मिशा आल्यात. अरे खरंच नाही, कॅमेरा झूम लगेच दिसल. हे झूम झूम झूम, खरंच आहे. नाही येत, नाही येत, नाही येत. थोडा नजीक लो, पता चलेगा. एवढा अनरोमॅन्टिक माणूस आहे, याच्यामुळे आम्हाला अजून एक मुलगा नाही झालाय. मी अनरोमॅन्टिक आहे? अरे एवढा ना माझ्या हातात पण येत नाही तो. व्हॅलेंटाईन डेला पकडायचा प्रयत्न केला तर डिसेंबर आला. बारिश कब हो गई पता भी नाही. लागले सांगायला मला. लेओ करताय, घरी जायचंय ना. सगळ्यांना धमक्या देऊ नको, मला तिथेच ना बस झालं. हा जाऊ दे ना यार बरं, मला. ठीक आहे, तुला जिथं जायचं तिथं जा. एक नंबर. ऐक ना, पण आपल्या सोसायटीत ना मिस सोसायटी कॉम्पिटिशन आहे, मला त्याच्यात भाग घ्यायचा आहे. कशात व्हायचं? म्हणजे मिस सोसायटी असतं ना त्याच्यात. त्या स्पर्धेत तू भाग घेणार? हा. नो नेवर, का? कधीच नाही. का? ती स्पर्धा आपल्यासाठी नाही आहे. का? तू कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घे. दरवर्षी गदा सोन्याची आपल्याच घरी विकू, 4 पैसे मिळतील, घर घेऊ. चांदी. अरे ओय, कोई है क्या मेरे शेर के साथ? खूप करतोस, दे ना कधीतरी प्रोत्साहन बायकोला. अरे मी देतोय जरा प्रोत्साहन. दे ना प्लीज. अबे हो अरे तू मला मदत कर प्लीज. अरे मला जाऊ. प्लीज 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 प्लीज. सुरुवातीला फक्त ना कॅटवॉक असतं, मला त्याच्यात मदत कर ना. तुला कॅटवॉक करायचं आहे? हो. तुम्हाला बघायचं आहे? अरे जा एन्जॉय करा स्टॉल वरती. काय म्हणता कॅटवॉक? हा, छाती बिती बसल तुमची. मी 5 वर्ष बसला बघतो, मला माहित आहे. कशाला? मी असं एकदा पलंगावर झोपलो होतो, ही आली, उड्या मारले, पलंगावर डायरेक्ट खाली.
आता हे बघायचं है आप लोग थोड़ा कुर्सी की पेटी बांध लीजिए, एक ऑक्सीजन मास्क लगा लीजिए, 2 दरवाजे उगाच काय बोलू का? मी ते ट्रेन रेल्वेचं सांगत होतो त्यांना बघतोयस announcement. कॅटवॉक? हा कॅटवॉक बघतोयस? करतो. दादा कुठे आहेस रे? समीर दादा लगाव पाहिजे वाईन का मागेच आहेत तुझ्या. दादा म्युझिक. ये वन्सफोर पाहिजे. व्हॉट अ चॉईस यार. खरंच वन्सफोर पाहिजे. सलाम है आप सबको भाई. लव वन्सफोर. आता तू पण माझ्यासोबत चाललाय. मी नाही मी नाही. अरे मला येत नाही. अरे बाबा अरे नाही बाबा ऐका ना. चल ना. अयो हात मेरे को लगा ए गाडी गुच्छ. पतंग आहे मी. इथं सोडून मला. पतंग आहे मी. सॉरी कसं वाटलं माझा रॅम्पवॉक? हा रॅम्पॉक होता. हा कॅटवॉक. कॅटवॉक होता. कॅटवॉक. असं वाटलं म्हैस रानात चारायला गेली. असा रॅम्पॉक असतो. मला फेकून दिलं तिकडं. गेले सगळे वडापाव संपले आता. सॉरी बोल. हा? सॉरी बोल. सॉरी. उचलून घे. ह्या सिच्युएशनला मला गाणं आठवतंय. जाने वालो जरा मुड़ के देखो इधर मैं भी इंसान हूँ मैं तुम्हारी तरह जाने वालो जरा. सोडा बे. मला उच्चून. हा? मला उच्चून. अगं मला कुठं लागल बुच्चून. राहू दे ना वा. हा? मला घरी पण जायचं आहे ना. कशाला असं बरं करतेस? जाऊ दे त्याच्यानंतर ना हा? तिथे डान्स पण आहे. काय? डान्स. हा मग ठीक आहे ना. मला डान्स करायचंय. ऐक ना प्लीज ना. आपल्याला परत दुबईला यायचं आहे. हा फिरायला यायचं आहे. बघायला येऊ यायचं ना आहे. प्लीज ना. नाही, नाही, असं- माझ्यासोबत डान्स कर. माझ्यासोबत डान्स कराल. एक सूचना आहे. लहान लहान पोरांना धरून ठेवा. कधी इकडून तिकडून होतील इकडे जाते सांगता येणार नाही. एकदा एका सोसायटीत डान्स चालू होता. नंतर सोसायटी कुठे गेली कोणाला कळलंच नाही. अजून सगळे शोधतायत. सोसायटी उभी होती 5 मिनिटांनी डाळ खाली गेली. लोक पण बाहेर आले. सगळे व्यवस्थित होते. सोसायटी काय खूप बोलतो. खूप करतो. बोलतो. खूप करतोस. खूप करतोस. सनी देओल. गदर गदर 3चं कास्टिंग माहिती कोण आहे?
ऍज अ हँडपंप. तुला डान्स कशाला करायचा आहे पण? कोयला 2चं कास्टिंग माहितीये कोण आहे? एक मिनिट, कोण आहे? कोयलाचं कास्टिंग आहे मी? घशात अडकलेला कोयला आहे. नाही म्हणजे आपला राऊंड मारला, पृथ्वीचा राऊंड मारलाय. रेडी का? करणार का डान्स माझ्यासोबत? ओके, मी खाली येते कारण इथे खूप सरकतंय. कॅमेरा दादा थोडा टेक युअर रिस्क काढलाय कॅमेरा. रेडी दादा? बच्चे लोग ज्यादा यस यस करो. शिट्टी वाजली, गाडी सुटली. चलो डान्स करो. शिट्टी वाजली, शिट्टी वाजली, खाली मग खड्डे पडले असतील. त्या गुडघ्यावर जरा रेम कर. ये ना. ये. गाऊ ना. का आवाज आहे यार. पहिला फोन कॉल आमचा असाच झाला होता आणि मी फसलो होतो. क्या करेगा आदमी हो ना. गौरव ये तू वरती ये. तू खाली. अरे यार, म्हणून सांगतो ना, नका वसवर बिसवर नका बाबा, लग्न करू नका. ऐका माझं. चला या, झालं? यांना घाबरवलं. चला या. एकदा डान्स प्लीज. तुम्ही घाबरला नाही? घाबरलात? रात्री डचकून उठू नका. वसपर, तुम्ही नाही नाचलात आमच्यासोबत? गौरवला घरी घेऊन जा, मग वसपर देईल तो. झालं तुझं? झालं. जाऊ आता तरी. ऐक मी दमले. तू मी स्टँड आहे. नाही, डोकं टेकू दे माझ्यावरती. सॉरी. झालं ना तुझं? थँक्यू. थँक्यू. आय लव्ह यू. अरे गालावर पप्पी. नवऱ्याला पप्पी नाही देऊ शकत गालावर. एकदा पप्पी घेतली, दात काढून घेतला की. हे बघा निघालाय. कॅमेरा झूम करा. झालं? झालं? तिथे ना प्रश्न उत्तर असतात. एकच प्रश्न विचार. एकच. हा? एकच. दुसरा काय विचारणार? दुसरा नाही. सोपा प्रश्न. एकच. जाऊ देशील हा, मला? जाऊ दे. प्लीज. हा बरं, एक प्रश्न विचारू सोपा, म्हणजे कसा खायला मोकळा होईल मी. आ? काय विचारू? कुठे चाललो? उचल हा. हिला उचलायचं आहे. घरी आईला व्हिडिओ कॉल करतो. का? सांगतो ना मी दुबईला आहे कार्यक्रमाला. त्याला उचलल्यानंतर तुम्ही मला घ्यायला या. गौरव सगळ्यांची इच्छा गौरव उचल ना. सगळ्यांनाच बघायचं मला चिरडलेलं. खाळा का हाणा मोडतील. थैलीत घेऊन झाला का मला घरी जाताना. असं कसं बोलतोस तू? बापरे, हेमा चालिनी. हेमा मालिनी. एक शेवटचा एकच. प्लीज मला जाऊ दे. हे बघ टाइम झाला, उशीर झाला. ओके, वेळ निघून गेलो तर मग मजा नाही ओके. येणार. एक. बस सिंपल प्रश्न. मला सांग, फळांचा राजा कोण आहे? फळांचा राजा.
नका रे. काय ग? तिला जाऊ द्या. माझ्या तोंडावर होत रे फळांचा राजा हे. हिंट दे ना, हिंट हिंट हा? हिंट हिंट. फळांचा राजा? हा, फळांचा राजा. अच्छा, जसं आपण रस करतो बघ. हे रस. अक्रोड. तुझ्या बापाने अक्रोड बेचकीत भरून रापकन मारला पाहिजे. 6-7 डोळे मग तुला कळेल अक्रोड. बापरे. नो. सॉरी. पुढच्या महिन्यात इन्शुरन्स काढतो, हिला उचलतो, रील मध्ये लागतो. बस आता राहू द्या, जाऊ द्या. सांग ना फळांचा राजा कोण मला आहे? नाही माहित, तुम्ही सांगा ना. अरे, ज्याचा आपण रस करून खातो. उन्हाळ्यात ज्याला असा झाडाला मोर येतो आधी. कैरी लागते. कैरी. कैरीचं नंतर पुढे काय करतो आपण? कैरी पडते. बरोबर, कैरी पडते. त्याचं काय होतं नंतर? त्याचं मला लोणचं. कोणीतरी अद्भुत येऊन बुकी मारा नेलाय का? जड झाला याचा मेंदू. अरे फळांचा कोणी सांगेल? बच्चू पण सांगते फळांचा राजा. अंजीर. बदाम फळांचा राजा. कोण बोललं? या ताई. खजूर. ताई या खजूर. त्या जोडीला खजूर. ती तू. खजूर फळांचा राजा असतो. आता खरं सांगा, खजूर कोण दिसतंय? खजूरच्या वर चॉकलेट लागला की विकायला ठेवतील तुला बाजारात. बुके कोण दिसते खरं सांगा? बुके. सर आपका स्वागत. हे बुके दिसते, सेम बुके. लागले सांगायला मला. सांग ना फळांचा राजा. अगं फळांचा राजा तुला सांगता. फळांचा आंबा यार. अरे यार, सॉरी तोंडावर होत माझ्या. तोंडावर? परवा एक आंबा खायचा मग 6 पेट्या खाल्ल्या होत्या. तोंडावर आहे म्हणून सांगते. एक शेवटचा. एक वा, हा, एक जाऊ एक. देशील मग मला? जाऊ दे ना. मग आता थकलो यार मी. बस एक- please जाऊ एक दे यार. शेवटचा, एक. हा? ही ओळ पूर्ण कर. हा. नाच रे टिंब आंब्याच्या वनात. टिंब म्हणजे कोण? थांबा, आता काय बोल नका प्लीज. काय बोल नका. ती सांगेल. वा, पक्षी. हा कुठला नाच आहे? जलेबी बाई आहेस? नाही. हा. नाच रे टिंब आंब्याच्या वनात, नाच रे टिंब नाच. ओ काळा कापूस. सॉरी, हिंट द्या ना, हिंट. आता नाच रे टिंब आंब्याच्या वनात. नाच रे टिंब म्हणजे पिसारा फुलला की पाऊस पडतो. साळींदर. तो तुझा भाऊ. माझ्या लग्नामध्ये अशी हेअरस्टाईल करून फिरत होता ना. तिचा भाऊ छपरी साळींदर. अरे यार, अरे माझा गॅप आहे रे L4 मध्ये. मी नाही हिला उचलू शकत. हिला उचलण्याच्या चक्कर मध्ये गॅप पडलाय. नवीन लग्न झालं, गॅप पडला. मग तू सांग ना काय? मग अजून काय असतं? अगं तो राजा आहे, पक्ष्यांचा राजा आहे. पक्ष्यांचा राजा? हा, पिसारा फुल होतो, पाऊस पडतो. किंगफिशर. वेळ झाली आहे. याची वेळ झाली आहे. त्याचीच वेळ झाली. अगं सांग ना यार. फिनिक्स. तो तुझा मामा फिनिक्स. काय अरे यार, तू सांगितलं यार उत्तर. काय बोलले सांग? मोरा. मोरे. नाच रे मोरे आंब्याच्या वनात, नाच रे मोरे नाच. ओ काळा कापूस भिजला रे, ढगाची वारं झुंबला रे. आता माझी पाळी, मीच देते टाळी. मला नाही तुझ्यासोबत राहायचं. मला नाही राहायचं आणि मला नाही जायचं कार्यक्रमात. इतक्या जोरात मारला माझा मनगट तुटलं. Sorry. मी येत ना कार्यक्रमात. ऐका, सबिना मॅडम. Bye. सबिना मॅडम. Thank you.
आहे